तर कर्जमाफीच्या शासन निर्णयात काही दुरुस्ती गरजेची असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय। शासन निर्णयातील दुरुस्ती होण्यासाठी वेळ लागेल असं देखील कडूंनी म्हटलंय। निर्णयात दुरुस्ती झाल्या तर अधिक शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफी जाऊ शकेल असं देखील बच्चू कडूंनी मत मांडलं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची डेडलाईन पुढे गेली आहे। आता 5 जुलैला जाहीर पुढे सुरू होईल। मला असं वाटतं दूर जरी केली तरी आम्हाला अपेक्षा आहे का 30 जूनला कर्जमाफीची घोषणा होणार होती किंवा त्याबाबत निर्णय घेणार होते, पण तो निर्णय फार अगोदर झालेला आहे। आता त्या शासन निर्णयामध्ये काही दुरुस्त्या महत्त्वाच्या आहे, आम्ही सुद्धा सभागृहात मांडल्या आणि त्या दुरुस्तीसाठी काही वेळ देणं फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्या दुरुस्त्या झाल्या तर अधिक शेतकऱ्यापर्यंत ते कर्ज मुक्ती जाऊ शकेल अशा त्याच्या मागच्या अपेक्षा आहे। सरकारने त्या दुरुस्त्या केल्याच पाहिजे याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत। कर्जमाफी इतिहासात कायम लक्षात राहावी यासाठी अटी रद्द करा असं जयंत पाटलांनी म्हटलं। पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान जयंत पाटलांनी ही मागणी केली आहे। 1,53,000 कोटी प्रत्यक्षात खर्चच केले नाहीत असा दावा देखील जयंत पाटलांनी केलाय। खर्चच केला नाही मग सभागृहात पुरवणी मागण्या कशाला आणतात असा प्रश्न देखील यावेळेला जयंत पाटलांनी उपस्थित केला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाप्रमाणे ही कर्जमाफी महान आणि महाराष्ट्राच्या कायमची इतिहासात लक्षात राहावी अशी करायची असेल तर 2 लाखाची अटी रद्द करा आणि ती 3 लाख 4 लाख करा। आमच्यापेक्षा जरा काहीतरी जास्त करा ना। आम्ही केलेलं आहे त्यापेक्षा कमी करताय तुम्ही। आमच्यापेक्षा जास्त केलं तर आमच्यापेक्षा जास्त लोकप्रिय होण्याची संधी तुम्हाला मिळू शकते। याआधी पालिकेमध्ये सत्तेत असणाऱ्यांनी कधीच मुंबईच्या विकासाचा विचार केला नाही असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलं। त्यांना मुंबईचा विकास कधी करायचा नव्हता असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलं। विचारलं त्यांना, मग तुम्हाला मजा येते का रोज पावसानंतर जे आहे ते पॉटहोल फिल करायला, डांबर परत टाकायला? तेव्हा निर्णय घेतला की मुंबईचे सर्वच्या सर्व रस्ते जे आहे सिमेंट कॉन्क्रीटचे झाले पाहिजे, जेणेकरून कुठलाही पॉटहोल जो आहे हा पावसानंतर तुम्हाला पाहायला मिळाला पाहिजे। हे निर्णय तर पहिले पण घेऊ शकत होतो आपण, पण नाही घेतले आपण हे निर्णय। किती आहे 60,000 65,000 कोटी रुपये हा मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा बजेट आहे, याच्याबद्दल करू शकत नव्हते का रस्ते? नाही केलं, त्यांचं इंटेन्शन नव्हतं ते करण्यासाठी, म्हणून आज लोकांनी जे आहे ते घरी बसवलं। तर जवळची माणसं का सोडून जातात याचा ठाकरेंनी अभ्यास केला पाहिजे अशी टीका योगेश कदम यांनी केली आहे। काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवलेली शिवसेना एकनाथ शिंदेंनी वाचवली असं देखील कदम यांनी म्हटलं। उद्धवजींनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका करण्याच्या अगोदर हे त्यांच्यासोबत का होतंय, का घडतंय, त्यांचे इतक्या जवळची माणसं त्यांना का सोडून जात आहेत ह्याचा थोडा त्यांनी अभ्यास केला पाहिजे। त्यांनी त्याचं आकलन केलं पाहिजे। ज्यावेळेस 2019 साली आपण मुख्यमंत्री झालात त्याच वेळेस खऱ्या अर्थाने तुमची अधोगती तुम्हीच ती सुरू केलीत आणि त्याला कारणीभूत तुम्ही स्वतः आहात। काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवलेली शिवसेना शिंदे साहेबांनी वाचवल्यामुळे मला वाटतं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज ते ज्या पद्धतीने कार्य करतायत आणि शिवसेना ज्या पद्धतीने वाढवतायत, शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांकडे आकर्षित होतोय।